नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासोबत माझ्या आईने केलेली कांद्याच्या पातीची भाजी ही रेसिपी शेअर करणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रथम कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेले आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला लसूण घातलेला आहे. आता यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे आणि 3 ते 4 चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता यामध्ये आपण साधारण अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली मुगाची डाळ घातलेली आहे. अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर हिंग घालून हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली आणि बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात व्यवस्थित घालून एकजीव करून घ्यायची आहे. चवीपुरते मीठ घातलेले आहे आणि साधारण 10 ते 15 मिनिटे भाजी व्यवस्थित वाफेवर शिजवून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिटांनी झाकण बाजूला करून आपण यामध्ये दाण्याचा कूट घातलेला आहे. दाण्याचा कूट हा कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्ही दाण्याच्या कुटाच्या ऐवजी यामध्ये ओल्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता. व पुन्हा एकदा भाजी साधारण 5 मिनिटे वाफेवर शिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मयुरेश घाडगे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.